सुंदरबनच्या जंगलात एका मोठ्या विशाल वडाच्या झाडाखाली सगळे पक्षी जमले होते. गंगाराम पोपट काका, गंगी पोपटताई, नंतर साळू चिमणताई, लाडू चिमणताई, स्वीटी चिमणताई, घारताई, काळे कावळे काका, रंबा कावळींताई, सगळे पक्षी जमले होते. का जमले होते बरे? अरे, त्यांना आज आपला राजा निवडायचे होते. त्यासाठी त्यांची सभा भरली होती. सगळे पक्षी आपापसात कुजबुजत होते. कोणाला राजा करायचे, कोण राजा होणार, सगळ्यांना उत्सुकता लागली होती. तेवढ्यात काय झाले, मोरू मोर दादा आपला पिसारा फुलवत ऐटीत सभेत आले. ते अगदी ऐटीत चालले होते. त्यांनी पिसारा फुलवला होता. निळसर, जांभळा, हिरव्या रंगाचा पिसारा मऊ मऊ पिसे अशी डुलत होती. त्यांचा डोक्यावरचा तुरा पण डुलत होता आणि अगदी ते ऐटीत आले होते. त्यांना पाहून सगळ्या पक्ष्यांना आनंद झाला. सगळे कुजबुजू लागले. अरे बघा, मोरू मोर दादा आले, किती सुंदर दिसतात, त्यांचा पिसारा किती सुंदर आहे, तुरा किती छान डोलतोय आणि चाललेत बघा कशा ऐटीत. वा वा, किती छान आहे. सगळ्यांना काय वाटले, हेच आपले राजा झाले पाहिजे, कारण दिसायला अतिशय सुंदर दिसत होते. सगळे पक्षी काय म्हणाले, अरे मोरू दादाच आपले राजा होणार. सगळे म्हणाले, काही नाही, आपण मोरू मोर दादांनाच आपला राजा करूया. तेवढ्यात काय झाले, साळू चिमणताई उठून उभा राहिल्या आणि त्या काय म्हणाल्या, हे बघा पक्ष्यांनो, तुमचं सगळ्यांचं म्हणणं मला पटतंय, मला मान्य आहे. मोरू दादा छान दिसतात, राजा होण्यास लायक आहेत, हे मलाही समजतंय. पण कसं आहे सांगा, हे बघा, ससाण्यापासून किंवा घारताईपासून आपले रक्षण मोरू दादा करू शकतील का? कारण ते दिसाय सुंदर आहेत, पण त्यांच्यात एवढी ताकद नाही. ते आपले रक्षण करू शकतील का? मग सगळे पक्षी म्हणाले, हो हो, बरोबर आहे साळूताई, तुम्ही म्हणताय ते योग्य आहे. पण मोरू दादा तिथून गेले आणि सगळ्या प्राण्यांच्या सभेत जाऊन बसले. त्यांचा थोडासा विरोध झाला, पण त्यांनी तो चेहऱ्यावर दाखवला नाही. तेवढ्यात शक्तिमान गरुड दादा तिथे आले. त्यांना पाहून सगळ्या पक्ष्यांना आनंद झाला. ते ऐटीत येऊन सभेत बसले. मग साळू चिमणताई म्हणाली, हे बघा, शक्तिमान गरुड दादाच आपले राजा होतील, कारण ते बलवान ताकदवान आहेत. मग सगळ्यांना हा निर्णय पटला. मग सगळ्यांनी शक्तिमान गरुड दादांचा जय जयकार केला. त्यांना मुकुट घालून सिंहासनावर बसवले. सगळ्या पक्ष्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. मग साळू चिमणताई म्हणाली, हे बघा, कसं आहे, सौंदर्य हे आहे, असलं पाहिजे, हेही ठीक आहे, पण त्या सौंदर्याबरोबर बलवान, शक्तिमान, ताकदवान असलं पाहिजे. आणि आपले गरुड दादा ताकदवान आहेत, बलवान आहेत आणि त्यांच्या ताकदीप्रमाणे त्यांचे नावही शक्तिमान आहे, म्हणून तेच राजा असणं योग्य आहे. सौंदर्याबरोबर बलवान असणे, ताकदवान असणे हा राजाचा श्रेष्ठ गुणधर्म आहे आणि तो शक्तिमान गरुड दादांच्या अंगात आहे, म्हणून तेच आपले राजा होणे योग्य आहे. कळलं का? सगळ्या प्राण्यांनी एकमताने हो म्हणून माना डोलवल्या आणि सगळ्यांनी शक्तिमान गरुड दादांना आपलं राजा केलं आणि सुंदर अशा वेगवेगळ्या फळांची पार्टी करून सगळ्यांनी मनसोक्त खाल्ली आणि आपापल्या घरी निघून गेले. म्हणून सौंदर्याबरोबर ताकदवान, बलवान असणे हा राजाचा श्रेष्ठ गुणधर्म आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.